विधानसभेमध्ये प्रश्न न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार केला जातो। भाजपा आमदार परिणय फुके यांनी हा गंभीर आरोप केल्याचं बघायला मिळत आहे। विरोधी पक्षातील आमदार त्यांचे 7 ते 8 जवळचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी आहेत। ऑडिओ क्लिप मुख्यमंत्र्यांकडे सोपवली असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। चौकशी व्हावी अशी मागणी सुद्धा परिणय फुके यांनी केली। ऑडिओ क्लिप या संदर्भातली मुख्यमंत्र्यांकडे सोपवली असल्याचं परिणय फुके म्हणतात आणि या संदर्भातली चौकशी करण्याची मागणी सुद्धा भाजपा आमदार परिणय फुके यांनी केल्याचं बघायला मिळते आणि गंभीर आरोप हा त्यांच्याकडून सध्या केला गेलाय। विधानसभेमध्ये प्रश्न न लावण्यासाठी नेत्यांच्या एजंटकडून पैशांचा व्यवहार केला जातो असा गंभीर आरोप त्यांनी केलेला आहे। विरोधी पक्षातील आमदार त्यांचे 7 ते 8 जवळचे कार्यकर्ते यामध्ये सहभागी असल्याचं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे। गडचिरोली जिल्ह्यातील राईस मिलर्सला की त्यांचा प्रश्न लागल्यानंतर तुमचं काय काय तुम्हाला अडचण होणार, तुमची ब्लॅकलिस्ट होणार, तुम्ही जेलमध्ये जाणार, तुम्हाला करोड रुपयाचा भूर्दंड पडणार आणि या सगळ्या धमक्या देऊन त्यांच्याकडनं पैशाची मागणी केली। याच्या आधी ते झालेलं होतं। या संदर्भातली माहिती सभागृहाला दिली। माननीय फडणवीस साहेबांना मी या संदर्भातली माहिती दिली। त्यांनी सांगितलं की ही जी सगळी पेनड्राईव्ह, ही जी सगळी ऑडिओ क्लिप, व्हिडिओ क्लिप जे आहे हे फॉरेन्सिकचा अहवाल आल्यानंतर त्यांच्याकडे मी सादर केलेली आहे। मला वाटतं अत्यंत गंभीर अशा प्रकारची बाब आहे। जर त्या ठिकाणी याची सत्यता पडताळली, गृहराज्य मंत्र्यांनी ज्या पद्धतीनं आश्वासन दिलंय त्यामध्ये हे खरं ठरलं तर विरोधी पक्षांना कुठल्याही प्रकारचा नैतिक अधिकार बोलायचा उरत नाही। त्यामुळे नाकाने कांदे सोलतायत हे पुन्हा एकदा सिद्ध होईल। ते वरच्या सभागृहात आमच्या सभागृहातले सदस्य नाही, वरच्या सभागृहामध्ये विरोधी पक्षाकडून या विषयाचा एक समाचार येत्या सोमवारी घेण्यासाठी आम्ही लावू। त्यामुळे मला त्यांच्यावर आज प्रतिक्रिया देण्याचं कारण त्यांच्या सभागृहात काय होतं त्याची आम्हाला माहिती आहे। इन जनरल म्हणतो मी विधानसभाचं तुम्हाला सांगत आहे की खालच्या सभागृहात असं होत नाही। वरच्या सभागृहात काही होत असेल तर विरोधी पक्षाच्या वतीनं सत्ता पक्षाच्या आमदाराचा योग्य समाचार घेण्याची व्यवस्था आम्ही सोमवारी करू।